इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये हल्ला झालाय। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार किमान 6 ठिकाणी स्फोट झालेत। यातला एक स्फोट संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाजवळ झाल्याचं समजतंय। आतापर्यंत 3 पोलिसांसह किमान 6 जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रॉयटर्सच्या एका फोटोग्राफरनं दिलेल्या माहितीनुसार स्टारबक्स या कॅफेमध्ये स्फोट झालाय। तसंच एका गच्चीवर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केल्याचंही या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। विशेष म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा इंडोनेशियाला मिळाला होता। त्यानुसार पोलिसांनी अनेक भागात शोध मोहीम राबवली होती। दरम्यान ऑस्ट्रेलिया सिडनीमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे तिथलं जगप्रसिद्ध ऑपेरा हाऊस रिकामं करण्यात आलंय। हा अतिशय दुर्दैवी अशा स्वरूपाचा बॉम्ब हल्ला आहे। इंडोनेशिया म्हणजे हा दक्षिण पूर्व आशियाचा भाग आहे आणि दक्षिण पूर्व आशिया हा अशा स्वरूपाच्या बॉम्ब हल्ल्यापासून निदान मोठ्या प्रकारच्या बॉम्ब हल्ल्यांपासून तरी आतापर्यंत मुक्त होता, परंतु आता तसं घडताना दिसत नाहीये। याच्यावरनं आपण पहिलं अनुमान असं काढू शकतो की आता दहशतवादाचं केंद्र हे पश्चिम आशियाच्या मधनं हे दक्षिण आशियाच्या माध्यमातून दक्षिण पूर्व आशियाकडे चाललेलं आहे। त्यामुळे पहिलं तर आपल्याला हे अनुमान द्यावं लागतं की आता दक्षिण पूर्व आशियाई देश पण या धोक्यापासून वाचलेले नाहीयेत। दुसरं तुम्हाला एक असा प्रवाह या हल्ल्यामागनं दिसून येतो की जे जे इस्लामिक देश आहेत आणि जे जे इस्लामिक देश पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी म्हणजे हा जो आजचा बॉम्ब हल्ला आहे हा प्रामुख्याने तिथल्या स्थानिकांवरती टार्गेट केला गेलेला नव्हता। हा हल्ला पर्यटकांना गृहीत धरून केला गेलेला हल्ला आहे। त्यामुळे आपण असं बघतो की जे जे इस्लामिक देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे अशा ठिकाणी स्थानिकांकडनं किंवा जे कडव्या विचारांचे काही तिथले स्थानिक आहेत त्यांच्याकडनं असे हल्ले होत आहेत आणि तुर्कस्तानचं आदर्श उदाहरण आहे। म्हणजे हा जो आजचा बॉम्ब हल्ला झालेला आहे यामागे एकतर इस्लामिक स्टेटचा हात असण्याची शक्यता आहे किंवा अल कायदाचा, आणि यांना हे जे स्थानिक लोक असतात त्यांना हे हाताशी धरतात। म्हणजे एखादी स्थानिक संघटना या 2 मोठ्या संघटनांबरोबर ॲफिलिएटेड असते आणि त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचे हल्ले घडून आणले जातात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।